नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश्वर मुंढे, जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय जाम, पंचायत समिती मोहाडी, जिल्हा भंडारा येथे कार्यरत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला चौकोन या घटकाविषयी माहिती देणार आहे. चौकोन म्हणजे काय, तर चार बाजू आणि चार कोन असलेली एक बंदिस्त भूमितीय आकृती, त्याला चतुर्भुज देखील म्हणतात. चौकोनाचे सर्व कोन मिळून 360 अंशाचे असतात. चौकोनाचे गुणधर्म काय आहेत? प्रत्येक चौकोनाला चार बाजू, चार कोन आणि दोन कर्ण असतात. चौकोनाच्या सर्व कोनांची बेरीज 360 अंश असते. समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू आणि कोन समान असतात. चौरसाचे कर्ण समान लांबीचे आणि एकमेकांना काटकोनात दुभागतात. समभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांना काटकोनात दुभागतात. समलंब चौकोनाच्या फक्त दोन बाजू समांतर असतात. उदाहरणार्थ, घराचा दरवाजा, खिडकी, फळा, वही, पुस्तक, मोबाईल इत्यादी चौकोनी आकाराच्या वस्तू असू शकतात. बुद्धिबळाचा पट, खेळणी इत्यादी देखील चौकोनी आकाराची असतात. यानंतर आपल्याला चौकोनाचे वाचन कसे करायचे आहे, तर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किंवा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने क्रमाने कोणत्याही शिरोबिंदूपासून सुरुवात करून चौकोनाचे नाव देता येईल. या ठिकाणी तुम्हाला चौकोन लेखन करताना असा एक चौकोनी बॉक्स छोटीशी खूण करतात. या ठिकाणी ADCB हा एक चौकोन दिसत आहे आणि त्याच्या बाजूला कशा पद्धतीनं वाचन करायचं आहे याची माहिती दिलेली आहे. ए पासून आपल्याला डी बिंदूपाशी एच्या नंतर डी बिंदूचं नाव घ्यायचं आहे, डीच्या नंतर सी बिंदूचं नाव घ्यायचं आहे, सीच्या नंतर बी बिंदूचं नाव घ्यायचं आहे. ए पासून सीचं डायरेक्ट नाव घ्यायचं नाही आहे, कारण ते उलट्या आपल्याला घड्याळीच्या दिशेनं जायचं आहे आणि तेही त्याच्यामध्ये सातत्य असायला पाहिजे. आता वाचन कसं करता येईल आपण? चौकोन ADCB, चौकोन DCBA, चौकोन CBAD आणि चौकोन BADC अशा पद्धतीनं वाचन करून त्याच पद्धतीनं लेखनसुद्धा त्यांच्यासमोर आपल्याला करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी चौकोनाचे काही वेगवेगळे प्रकार तुमच्यासमोर दिलेले आहेत. डार्ट जो आहे हा सुद्धा एक चौकोनच आहे, कारण त्याच्या चार भुजा आहेत आणि ती एक बंदिस्त आकृती आहे. ते वास्तविक पाहताना आपल्याला त्रिकोण दिसतो, परंतु डार्ट हा सुद्धा एक चौकोन आहे. त्यानंतर ट्रॅपेझॉइड आहे, आयसोलेटेड ट्रॅपेझॉइड आहे, पॅरलोग्राम आहे, काईट आहे, रोम्बस आहे, रेक्टँगल आहे आणि स्क्वेअर आहे. या प्रत्येकांची वेगवेगळे गुणधर्म आहेत, ते आपण पुढच्या स्लाईडमध्ये पाहणारच आहोत. या ठिकाणी क्वाड्रिलॅटर दिलेलं आहे, त्याचं नाव PQRS आहे. तो आपण PQRS पण म्हणू शकतो किंवा PSRQ पण म्हणू शकतो किंवा QRSP असं सुद्धा म्हणू शकतो. या ठिकाणी दुसरा दिलेला आहे, ज्याचं नाव आहे NLMO. हा एक चौकोन आहे. आपण N पासून सुरुवात केली, जर आपण O पासून सुरुवात केली तर ONLM असा सुद्धा त्याचा वाचन आपल्याला करता येईल. दुसरा आहे WXYZ. हा घड्याळीच्या उलट्या दिशेनं आपण वाचन केलेलं आहे आणि घड्याळीच्या दिशेनं सुद्धा आपण याचं वाचन करू शकतो. चौकोनाचे सम्मुख म्हणजे समोरासमोरील बाजूमध्ये सामायिक शिरोबिंदू असतात. चौकोनाचे लगतचे कोन, चार वेगवेगळ्या लांबीचे स्ट्रॉ काड्या किंवा पट्ट्या एकमेकांना जोडा, चौकोन तयार करा. त्याची आकृती काढा, DEFC तयार होईल. DEF व अँगल GFE या दोन कोनासाठी रेघ EF ही बाजू दोन कोनामध्ये सामायिक आहे, म्हणून ते कोन लगतचे म्हणजे शेजारचे कोनसुद्धा होऊ शकतात. या ठिकाणी शेजारील चौकोनाच्या लगतच्या कोनाच्या जोड्या दिलेल्या आहेत, त्या तुम्ही सोडवायच्या आहेत. चौकोनाच्या ज्या दोन कोनामध्ये एक बाजू सामायिक असते त्या कोनांना सामायिक कोन असे म्हणतात. नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश्वर मुंढे, जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय जाम, पंचायत समिती मोहाडी, जिल्हा भंडारा येथे कार्यरत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला चौकोन या घटकाविषयी माहिती देणार आहे. चौकोन म्हणजे काय, तर चार बाजू आणि चार कोन असलेली एक बंदिस्त भूमितीय आकृती, त्याला चतुर्भुज देखील म्हणतात. चौकोनाचे सर्व कोन मिळून 360 अंश